यस, पुढील सामन्याला सुरुवात होईल आणि समालोचन कक्षामध्येही बदल पाहायला मिळेल आपल्याला. योगेश चिकणे सरांचा या ठिकाणी आगमन झालेले आहे. आधीच त्यांनी 2 मॅच कव्हर केलेले आहेत. यस योगेश चिकणे सर, आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. हॅलो. तर पुन्हा एकदा सर्वांच्या मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना आयोजित ही चाचणी स्पर्धा अगदी आजचा हा तिसरा दिवस आणि सामना पाहतोय आपण. स्वराज्य कशेळी प्रतिस्पर्धी जय बजरंग कारिवली ए. पहिला चेंडू उजव्या अष्टीच्या बाहेरील चेंडू लेट कट केला. डीप पॉईंटला तिथे क्षेत्ररक्षक होता. चुकी झालेली आहे क्षेत्ररक्षकाकडून. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले नाही. मेघनाथ तिथे होता आय थिंक. स्ट्राईक रेट झालेले. दिनेश एक धाव पूर्ण करतोय. स्ट्राईकसाठी आता सज्ज होते साईनाथ. दोन्ही तगडी संघ आहेत. दोन्ही तितकेच ताकदीचे संघ आहेत. इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडू येतो. चेंडूला पाठवलाय सीमा रेषे बाहेर. षटकार. ते सादर केले डीजे ऑपरेटरने. आपली मराठी संस्कृती जपणारं हे गीत इथे पाहायला मिळालं. इथे एक षटकारानं मात्र चांगलीच सुरुवात केली. स्वतःचं खातं उघड केले साईनाथ याने. साईनाथ एक नक्कीच अनुभवी असा फलंदाज आहे. अनेक सामन्यात त्यांनी चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला विजय संपादन करून दिलेले आहेत या आधीच्या. आणि त्याच अनुषंगाने पहिल्या चेंडूपासून आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. जय बजरंग कारिवली ए संघ हा एक बलाढ्य संघ म्हणून गणला जातोय. या संघाच्या विरोधात एक सकारात्मक क्रिकेट पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बघा स्वतःला रोखलंय तिथे दुसऱ्या धावेसाठी. कारण दोन्ही खेळाडूंना दिनेश आणि साईनाथला माहीत आहे सलामीवीरांना की एक धाव कमी मात्र आपण धावचीतचा झोका पत्करायचा नाही आहे. प्रल्हाद राईट अप ओव्हर द विकेटचा मारा दिनेशसाठी. चेंडूच्या गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली येईल का? खाली क्षेत्ररक्षक आला होता मात्र झेल सुटलेला आहे. दुहेरी धाव दिनेशच्या खात्यात जमा होत आहे. झेल सुटतंय. कारिवली संघाकडून अशा रीतीने चुका होणं नक्कीच खूप कमी वेळा पाहायला मिळतात. कारण कारिवली संघाची जी क्षेत्ररक्षणाची बाजू आहे ही नेहमीच वरचढ असताना आपण पाहतोय. मात्र इथे झेल सुटलेला आहे. जे दोन क्षेत्ररक्षक सीमा 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत त्यांच्याकडून चूक होणे नक्कीच खूप कमी आपल्याला पाहायला मिळत असते. अव्वल दर्जाचे दोन जे क्षेत्ररक्षक असतात ते आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवत असतो आणि त्याच्याकडून चूक अपेक्षित नसते. मात्र चूक घडलेली आहे. दिनेश आता मात्र शटल क्रॉस झाला होता. फलंदाज खाली क्षेत्रामध्ये चेंडूला ढकललेला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू बॅटला स्पर्श करून जाईल. लॉंग लेग सीमारेषे बाहेर. चौकार. फटका चांगला निवडला होता. खाली क्षेत्र निवडलं होतं आणि तिथे भलेही चेंडू बॅटचा मधोमध आला नसेल तरी मात्र चौकार देऊन गेलेला आहे फलंदाजासाठी. षटक क्रमांक पहिले समाप्त झालेले आहे. धावसंख्या आहे ती 14.
गोलंदाजी मार्गावर आलेले आहेत गोकुल आणि त्यांचे वर्गमित्र, त्यांचे परममित्र मंगेश नाईक इथे त्यांचा सामना पाहायला आलेले आहेत खास करून, आणि त्यांच्याकडून त्यांना एक बक्षीस लागलेलं आहे. 3 लगातार तुम्ही विकेट घेता तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. गोकुलचा विचार केला तर आमचे हे वर्गमित्र ते बघूया. पहिल्या चेंडूवर मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे मात्र खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय. क्षेत्ररक्षकापर्यंत जोपर्यंत जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केले जातील. अशा रीतीने धावसंख्या 16. पहिले षटक समाप्त, त्या षटकामध्ये 14. त्यानंतर या पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव. चालू सामना स्वराज्य कशेळी आणि जय बजरंग कारिवली ए. गोकुळ पुन्हा एकदा सायनाथसाठी. सायनाथ त्यांच्या बॅटमधून हा स्ट्रेट येतोय, पाहूया काय निर्णय असेल पंचांचा. चौकार. काशी गह काशी तुझी संघाने अगदी सहज जिंकला होता आणि त्या संघाच्या विरोधात खेळताना स्वराज्य कशेरी संघाला माहीत आहे की आपण जितकी धावसंख्या उभारू तितकी नक्कीच कमी ठरू शकते. कारण कारिवली संघाची फलंदाजीची जी आपण जर बाजू बघितली अधिक भरभक्कम आहे आणि त्याच अनुषंगाने सकारात्मक सुरुवात केली आहे दिनेश आणि साईनाथ यांनी. पुन्हा एकदा गोकुल. षटकातील तिसरा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू. आता मात्र चांगली फेकी केली होती, चेंडू फेकी. एक फसवा चेंडू होता. शॉर्ट पिच चेंडू मात्र गतीमध्ये थोडासा परिवर्तन केला. त्यानंतर एकेरी धाव. इथे स्ट्राईक रोटेट झाली. दिनेश स्ट्राईकवर येतोय. साईनाथ एक चौकार एक षटकार, तर दिनेशच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे. गोकुळ उजव्या बाहेर चेंडूला लेट कट करण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये चूक झाले. मेघनाथ तिथे थोडासा फंबल झालेला आहे. दुहेरी धाव. मित्रांनो बघा, तुम्ही जेव्हा क्षेत्ररक्षण करता तुमची फिटनेस अगदी तंदुरुस्त असणे, चांगली असणे गरजेचं आहे. फिटनेसवर खूप महत्त्व आहे. आरोग्य तुमचं चांगलं असणं गरजेचं आहे. आणि इथे मात्र झेल सुटलेला आहे. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये चुका केल्या जातात, त्याचा फटका गोलंदाजांना बसतोय. फेकी करण्यासाठीही त्रास होतोय क्षेत्ररक्षकाला. बघा तिथे सीमारेषेलगत चेंडू थ्रो करतानाही त्रास जाणवतोय. म्हणजे फिटनेसच्या बाबतीत कुठेतरी तिथे आपल्याला कमतरता पाहायला मिळते. 40+ क्रिकेट म्हणजे तुमचं आरोग्य जपणारं क्रिकेट, तुमचं स्वास्थ्य जपणारं क्रिकेट. उजव्या बाहेर चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जाईल. एकदा पूर्ण अगदी सहज बघा दुसरी धाव पूर्ण केली जाते. या दुहेरी धावाने धावसंख्या 27. पहिल्या षटकात 14. एकंदरीत या षटकामध्ये 13 धावा आलेल्या आहेत. म्हणजे सरासरी सारखीच राखलेली आहे दोन्ही षटकाचा विचार केला तर. पहिल्या षटकात 14, दुसऱ्या षटकात 13. विशाल नाईक मला तर वाटते गोलंदाजी मार्गावर येतोय. विशाल नाईक गोलंदाजी मार्गावर 2 षटकानंतर 27. इथे काही कमबॅक कारिवली संघ
चेंडूला खोदून काढलेले धावची जी संधी होती तिथे मात्र संधी हुकलेले दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी सहज पूर्ण केलेला आहे. बघा थोडीशी चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून, थोडीशी चुकी झाली गोलंदाजाकडून आणि लगेच त्याचा मोबदला चुकवावा लागलेला आहे. 11 धावेचे परिवर्तन दुहेरी धावेत झालेलं आहे. विशाल इथे मात्र अतिशय सुरेख फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल पकडला जाईल. गालावरची लाली हिवा दिनेश याने त्याला योग्य कॉलिंग केलेले आहे आणि या उजव्याशीच्या बाहेरील चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला आहे. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत दुहेरी धाव. प्रत्येक नो बॉल इथे पंचांकडून नो बॉलचा इशारा आलेला आहे. ओव्हर स्टेप, यस ओव्हर स्टेप. इथे मात्र आता फ्री हिट असेल फलंदाज दिनेश याच्यासाठी. बघूया दिनेश जम बसलेला आहे, नजर बसलेली आहे की चेंडूवर, तितके चेंडू खेळलेला आहे. या चेंडूवर काय असेल. फ्री हिटला मात्र एक कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलेला आहे. चांगला चेंडू होता, खोडपट्ट्या टप्प्याचा चेंडू होता. ब्लॉकमध्ये टाकलेला हा चेंडू स्वतंत्र फटकेबाजी करायला तिथे संधी नव्हती. मुक्तपणे फटकेबाजी करायला संधी नव्हती. जरी फ्री हिट असेल तरी चेंडू मात्र चांगला होता. या अनुषंगाने एक धाव. आता निलेश आडव्या बॅटने खेळून काढलेला आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक संदीप तेथे आहे. नक्कीच एकीच धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 34 + 1 35. इथे मात्र अतिशय सुरेख फटका, चेंडू जाईल स्ट्रेट, षटकार.
धावसंख्येला थोडासा आवर घातलेला आहे. धावसंख्या 45. अतिशय उत्कृष्ट फटका. चेंडू जाईल लॉंग ऑन सीमा रेषेबाहेर. गगनभेदी षटकार. कालिका माता काळवार आणि जय बजरंग कारिवली बी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. विनय यांचा आज शुभ वाढदिवस आहे आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त गावीदेवी स्पोर्ट पूर्ण या संघाने केक कटिंगचं नियोजन आखलेलं आहे. विनय याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. खूप साऱ्या शुभेच्छा. तुम जियो हजार साल साल के दिन हो 75. विनय याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या मित्रांकडून त्याला या सरप्राईज रूपी शुभेच्छा देण्यात आल्या. खरंच त्याला उदंड आयुष्य लाभो आणि चांगलं आरोग्य लाभो, स्वास्थ्य लाभो आणि मित्रांचं असंच भरभरून प्रेम त्याला लाभो. तर नाणेफेक आपण करून घेणार आहोत. कालिका माता कालवार आणि जय बजरंग कारिवली बी
सन्माननीय अध्यक्ष साहेब मनोहरजी जोशी साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घेऊया. चला. कालिका माता काळवार आणि जय बजरंग कारिवली बी संघ. गणपतजी भोईर साहेब आपण या नाणेफेकीसाठी. गणपतजी भोईर या आपण नाणेफेकीसाठी. जय बजरंग कारिवली बी संघ ही तितकाच फॉर्म मध्ये आहे. प्रतिस्पर्धी संघ कालिका माता काळवार संघ. चला, दोन्ही संघाचे कर्णधार सन्माननीय अध्यक्ष साहेब इथे उपस्थित आहेत. तसेच गणपतजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत. या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण आता नाणेफेक करून घेणार आहोत. सन्माननीय महेशजी टावरे यांच्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेक करून घेणार आहोत. एका बाजूला जय बजरंग कारिवली बी आणि दुसऱ्या बाजूला जय कालिका माता काळवार संघ. चला, साहेबांकडे कॉइन सुपूर्द केलेला आहे. कॉलिंग कोण करेल? जय बजरंग कारिवली बी संघाचे कर्णधार हेड असा कॉल होता आणि हेड आलेला आहे. पाहुण्यांना विनंती असेल की दोन्ही संघाच्या कर्णधारांना शुभेच्छा देऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे. चला, या कर्णधार आपण नाणेफेक जिंकलेले आहात. सर्वप्रथम आपला निर्णय काय असेल? फलंदाजी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. तर नक्कीच वेळ आपल्याकडे कमी आहे. जाऊया आपण सामन्याकडे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. समालोचन कक्षाकडे जाऊया. तिथे सज्ज आहेत ज्ञानेश्वर चिकणे सर. जय बजरंग कारिवली बी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. तर इकडे सामन्याकडे आपण बोलूया. मिलिंद आणि संदीप नाईक सलामीची जोडी. बॅटची कडा घेतली होती चेंडूने आणि शॉट थर्डमॅनला तिथे झेल एक होऊ शकला असता, मात्र तिथे झेल काही झालेला नाही. चोपन्न धावांचं आव्हान आहे. 4 षटकामध्ये 54 धावा तुम्हाला गाठाव्या लागतील. आणि महेश गोलंदाज पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. इथे संदीप नाईक या आधीच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची ख्याती आहे, मात्र इथे महेश यांनी त्यांना मात्र संभ्रमात टाकलेला आहे. इथे आता मात्र आपल्या लौकिकाला साजेचा फटका होता, मात्र क्षेत्ररक्षक ज्या क्षेत्रामध्ये तैनात केले त्या क्षेत्रात चेंडू गेलेला आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये त्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारे चौकार येत नाही आहे. गॅप शोधावे लागतील. पहिले षटक पॉवर प्लेचं, त्या षटकाचा तुम्हाला पुरेपूर वापर करून घ्यावा लागेल. खाली क्षेत्र निवडावे लागेल.
इथे बघा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे काय चुकी झाली तिथे, सुशील कडून ऋषीकडून तिथे चुकी झाली. तिसरी धाव इथे पडून काढलेली संदीप नाईक याने. या तिहेरी धावाने संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे ती 7. 54 धावा करायच्या आहेत त्या. जर धावसंख्येचा विचार केला तर कुठेतरी मागे पडलेला आहे संघ जय बजरंग कारिवली संघ. जय बजरंग कारिवली ए, जय बजरंग कारिवली बी दोन्ही संघ लगातार सामने खेळत आहेत. म्हणजे कारिवली संघाचे पाठीराखे इथे प्रचंड संख्येने आलेले आहेत. कारिवली गावातून सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिली जाते, आनंद घेतला जात आहे. साफ सूत्र टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतंय ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून. संतोष केने यांचं सुद्धा या संकेत केनी यांचं सुद्धा या स्पर्धेला चांगलं योगदान लाभलेलं आहे. मी पहिल्या दिवसापासून बघतो त्याने अतिशय मेहनत घेतलेली आहे. एस के राथोके कातील असं त्यांना म्हटलं जाते, कारण त्यांचे मित्र परिवार, त्यांचे फॅन खूप सारे आहेत. त्यांना प्रेमाने लाडाने अनेक नावं आहेत आणि त्यांचा स्वभावही तितकाच विनोदी आहे, तितकाच प्रेमळ आहे. गोलंदाजी मार्गावर येतोय नवीन गोलंदाज. पुन्हा एकदा मोठा फटका हवेत आहे. चेंडू कशेळी निलेश यांनी चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याच्यामध्ये त्यांना अपयश आला. त्यानंतर गोलंदाजीमध्ये आता त्यांना चांगला प्रयत्न करावे लागेल. संग्राम थले तसेच विशालजी थले आणि त्यांच्या मित्रपरिवाराकडून या संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. कशेरी संघाला इथे धावचीत स्वतःचा विकेट स्वस्तात बाद केलेला आहे, फेकून दिलेला आहे किंवा बहाल केलेला आहे असं म्हणावं लागेल. महत्वाचा गडी अगदी स्वस्तात बाद. संदीप नाईक जणू काही संदीप नाईक यांना थोडीशी दमछाक झाली होती धाव रनिंग बिटवीन द विकेटमध्ये, आणि त्यांना असं वाटत होतं की माझ्याकडून अपेक्षित फलंदाजी होणार नाही, आणि त्याने त्यांचा विकेट बहाल केला आहे तिथे. प्रकाश भोईर यांना सुवर्ण संधी आहे. जर आपण झेल पकडताय तर तुमचे मित्र सागर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. 54 धावा करायच्या आहेत. धावसंख्या फक्त आणि फक्त आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर 10. अजूनही 44 धावा दूर आहे संघ. मेघनाथ फलंदाजीसाठी मेघनाथ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र संपर्कात येत नाही बॅटच्या. कॉटन बॉल्ट. जो सामना झाला होता त्या सामन्यामध्ये षटकार मारून सामना फिनिश केला होता. रेग्युलर क्रिकेट खेळत असताना याच फलंदाजाने बघितलं आहे आम्ही जवळून. कित्येक सामन्यामध्ये संघाला संकटातून तारलेला आहे. कित्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार फलंदाजीच्या बलावर मिळवलेला आहे. तोच फलंदाज येतोय. 54 धावांचं आव्हान आहे आणि इथे बिग फिनिशर म्हणून त्यांना कामगिरी पाहावी लागेल.
पहिलाच चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्वतः मात्र जागा सोडलेली आहे फलंदाजाने. कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. हो, खोलवा टप्प्याचा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, वाईट यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता हा. रक्षात्मक अंगाने खेळण्याचा प्रयत्न केला. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या म्हणावी लागेल तर फक्त आणि फक्त 11. 12 चेंडू आणि 11 धावा धावफलकावर, म्हणजे खूपच दयनीय अवस्था झालेली आहे, खराब स्थिती झालेली आहे. 12 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता आहे. नीट 43x12 डिलिव्हरी, 12 चेंडू 43. सोनादेवी टेमघर आणि जय बजरंग कारविले बी. जय बजरंग कारविले बी संघ तर हजरच आहे, त्यांना आता सामना खेळायचा आहे. सोनादेवी टेमघर, आपण आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोचत असेल तर आपण हजर राहायचं आहे. सर्वेश गोलंदाजी मार्गावर, 43 धावांची आवश्यकता. चेंडू शेष आहेत 12. स्वराज्य कशेरी आडव्या बॅटने खेळून गेले, खाली क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमारेषेबाहेर, चौकार. कशेरी संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत आणि तो संघ सुद्धा नक्की चांगली कामगिरी करतोय. बॅटला स्पर्श करून गेला चेंडू, फायनल सीमारेषेकडे, चौकार. 20 धावा झालेल्या आहेत. 34ची आवश्यकता अजूनही. आता मात्र वेगवान चेंडू, अतिशय वेगवान चेंडू.
आरपी सिंगच्या अंदाजाने हा चेंडू हाताळला होता गोलंदाजाने. बघितलं पडल्यानंतर चेंडू बराचसा आउटस्विंग झाला आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर पडलेला चेंडू अजून खूप दूर गेला फलंदाजापासून. आणि मिलिंद जरी सलामीला आलेला असेल, नजर बसलेली असेल, तरी मिलिंदसारख्या फलंदाजाला मात्र चेंडू निर्धाव टाकणं यामध्ये सर्वेश याची एक जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, अतिशय वेगानं चेंडू, आणि हीच ओळख आहे या संघाची. स्वराज्य कशी संघ म्हटला तर या संघाकडे फलंदाज गोलंदाज तितकेच ताकदीचे. स्वराज्य कशिरी, त्यानंतर स्वयंभू पायगाव, त्यानंतर वीरताळी दापोडे, गावदेवी पूर्णा, असे कितीतरी संघ या स्पर्धेमध्ये ताकदीनं उतरलेले आहेत आणि त्यांनी आपला दबदबा पेश केलेला आहे या स्पर्धेत. जय गावदेव वडूनगर हा संघही सुद्धा यावर्षी ताकदीने उतरलेला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कॉट बियांची संधी आणि चुकी झालेली आहे. स्वतः गोलंदाजाने आपला एक विकेट आपल्या खात्यातून मात्र गमावलेला आहे. सर्वेश याने 3 षटक समाप्त झालेले आहेत. कारिवली ए सारखा एक प्रतिभावंत संघ, एक नावाजलेला संघ मात्र इथे खूप मोठ्या अडचणीमध्ये सापडलेला आहे. अपेक्षेप्रमाणे फलंदाजी झालेली नाही, खेळ झालेला नाही. अगदी दोन्ही संदीप स्वस्तात बाद झाले आणि त्यामुळेच संघाला पुढे डोकं काढण्याची संधी मिळाली नाही. आता 1 षटक आणि एका षटकामध्ये धावा हव्या आहेत 32. बंटी गोलंदाजी मार्गावर. बंटीला संधी त्यांच्या गोलंदाजाने इतकी ठेवलेली आहे की गमावण्यासारखं आता राहिले नाही काही. पूर्णपणे त्याच्या ताकदीनिशी तो गोलंदाजी करू शकतोय. दबाव राहिलेला नाही बंटीकडे. 6 चेंडू आणि 32 धावा. तर कारिवली संघाचा फलंदाजाचा विचार केला तर आनंद लुटू शकतात या शेवटच्या षटकामध्ये. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडूला फक्त ड्राईव्ह केलेला आहे स्ट्राईक रोटेट करण्यासाठी. गोकुळ आलेले आहे नवीन फलंदाज. गोकुळला मात्र शेवट गोड करावा लागेल. शेवटी दाखवून द्यावं लागेल आपल्या कर्णधाराला की माझ्यामध्ये फलंदाजीची क्षमता आहे चांगली. फुलटा चेंडूला भिडकावून दिले, मात्र ज्या दिशेत चेंडू त्यांना मारायचं होतं त्या दिशेमध्ये गेलेला नाही. खाली ग्राउंड लगत हा फटका गेलेला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरी झाला, मनीष एक चौकार मनीषाच्या बॅटमधून जरी आलेला असेल, मात्र संघासाठी त्यांच्याकडून हवी ती कामगिरी झालेली नाही. फिनिशरची भूमिका एका खेळाडूला बजवायची होती, ती कोणालाही साधता आली नाही. जर आपण बॉडी लँग्वेज बघितली, मानसिकता बघितली तर पूर्णपणे विजयावर शिक्कामोर्तब केलेला आहे असं जाणवते आपल्याला स्वराज्य स्पोर्ट कशिरी संघाने. आणि म्हणून ते जास्त त्रास घेत नाही, जास्त तसदी घेत नाही, स्वतःला दुखापत करून घेत नाही. जरी झेल आला असेल तरी झालाच पाहिजे असं त्यांचे काही इरादा नाही, कारण सामन्यामध्ये त्यांनी पकड मजबूत केलेली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आता आहे. आता गोलंदाजाच्या खात्यामध्ये 1 विकेट येईल, बंटीच्या खात्यामध्ये 1 विकेट येईल. गोकुळ बाद झालेला आहे.
खेळण्यासाठी त्यांना संधी मिळाली आहे या क्रमांकावर फलंदाजीची. बॅक टू द बॉलर, कुठल्या प्रकारे धाव नाही. बंटी आपली गोलंदाजी अजून सुधारतोय. कुठल्या प्रकारे धाव देण्याचा प्रयत्न केला जात नाही बंटीकडून. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. अशा रीतीने आपल्या षटकाचं पृथ्थकरण चांगलं राखलेलं आहे बंटी याने. आणि याचबरोबर जय बजरंग कारिवली ए हा संघ या सामन्यात पराभूत होते. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. अभिनंदन स्वराज्य कशेरी संघ.